स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर आपण पाहणार आहोत। या ठिकाणी पहा, तुम्हाला आता मोबाईल गिफ्ट मिळणार आहे। लाडक्या बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत अशा महिलांसाठी नक्कीच खुशखबर आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील। सरकारी योजनांच्या लेटेस्ट अपडेट, सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून सर्व योजनांची माहिती तुम्हाला मिळत राहील। तर सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया मुख्यमंत्री यांच्या मार्फत करण्यात आलेली आणखीन एक महत्त्वाची अशी घोषणा, महिलांसाठी खुशखबर। त्या अगोदर पहा, आता महिलांना तर दिवाळीला बोनसच मिळणार आहे। या ठिकाणी पाहू शकता, दिवाळीला पैसे मिळणार आहेत महिलांना आणि मोबाईल सुद्धा मिळणार आहे। होय, दिवाळीला पैसे देखील मिळणार आहेत। ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 पण तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर मोबाईल पण देण्यात येणार आहे। स्वतः मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही माहिती आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या महिलांसाठी सर्वात मोठी अपडेट आहे। लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट देण्यात येत आहे सरकारकडून। चला, व्हिडिओला अगोदर लाईक करा संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेण्यापूर्वी। तर या ठिकाणी पहा, सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार आहे। तर उदय सामंत महिलांना देणार आहेत मोबाईल भेट। होय, उदय सामंत हे जे मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून महिलांना मोबाईल फोन जो आहे तो भेट देण्यात येत आहे। आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहे। तर दुसरीकडे शिवसेनेचे जे नेते आहेत, मंत्री आहेत उदय सामंत यांनी या ठिकाणी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत या ठिकाणी मतांचा बक्षीस देण्याचं आवाहन केलेलं आहे। तर हे बक्षीस तुम्हाला मिळवायचं असेल, सरकारला मत करणं गरजेचं आहे। दिवाळीसोबतच निवडणुका तोंडांवर असतानाच अजित पवार यांनी पुन्हा एकदा 2 महिन्यांचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याची घोषणा केलेली आहे। महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची ही दुसरी वेळ आहे। जुलै आणि ऑगस्टचे 3000 रुपये, सप्टेंबरचे 1500 आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3000 अशा प्रकारे 7500 रुपये निवडणुकांआधी तुमच्या अकाउंटला जमा करण्यात येणार आहेत। तर या ठिकाणी पहा, त्या अगोदर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला तिसऱ्या हप्त्याचे पैसे आले आहेत का? ज्या महिलांना या अगोदर 3000 रुपये आलेले होते त्या महिलांना 1500 रुपये येणार होते, हे 1500 तुम्हाला आलेले आहेत का? आणि ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता त्यांना पैसे आले नव्हते, अशा महिलांना 4500 रुपये इतकी रक्कम जी आहे ती येणार होती। हे तिसऱ्या महिन्याचे पैसे जे आहेत ते तुम्हाला मिळालेले आहेत का? नक्की सांगा, कारण बऱ्याच महिलांना हे पैसे मिळालेले नाहीत। तिसरा हप्ता बऱ्यापैकी खूप जास्त महिलांना मिळालेला नाही आणि काही महिलांना हा हप्ता मिळालेला आहे। 25 पासून सुरुवात झाली होती हप्ता जमा व्हायला, पण आणखीनही अशा खूप साऱ्या महिला आहेत ज्यांना तिसरा हप्ता लाडकी बहीण योजनेचा मिळालेला नाही आणि अशा आणखीन बऱ्याच महिला आहेत ज्यांना एकही रुपया आलेला नाही ना। जुलैचे आले, ऑगस्टचे आले किंवा कुठलेच पैसे त्यांना आत्तापर्यंत आलेले नाहीत। आणि आता सरकारने त्यामध्येच घोषणा केलेली आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3000 रुपये देखील तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येत आहेत। त्यामुळे दिवाळीचं हे गिफ्ट असू शकतं, दिवाळीची ही ओवाळणी असू शकते, भाऊबीजेची ओवाळणी आहे असं आपण म्हणू शकतो। पण हे पैसे सरकारकडून लवकरात लवकर महिलांच्या खात्यात जमा करण्याची गरज आहे। जर 1500 रुपये अगोदरचे आले नसतील तर महिलांचा विश्वास बसणार नाही की दिवाळीला त्यांना 3000 रुपये जे आहेत ते मिळणार आहेत। आणि ज्या महिलांना या ठिकाणी एकही रुपया आलेला नाही अशा महिलांना तर या योजनेवर विश्वासच बसत नाही, कारण बऱ्याच कमेंट मी अशा पाहते की त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की ही योजना फेल आहे, योजनेमध्ये मला आत्तापर्यंत 1 रुपयाही आलेला नाही। परंतु प्रत्यक्षात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत। लाडकी बहीण योजनेचे सुरुवातीला 3000 रुपये आले, त्यानंतर बऱ्याच महिलांना 1500 रुपयाचा हप्ता देखील जमा झालेला आहे आणि ज्यांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता त्यांना 4500 रुपये देखील मिळालेले आहेत। पण अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांना आणखीनही पैसे आले नाहीत, तर त्यांना देखील पैसे येऊन जातील, काळजी करू नका, तुम्हाला ही लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत।
फक्त थोडा उशीर होत आहे सरकारकडून। आणि आता या पैशांबरोबरच तुमच्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी खुशखबर दिलेली आहे, घोषणा केलेली आहे की या पहा महिलांना जे आहे ते मोबाईल फोन देण्यात येणार आहेत। मोबाईल फोन महिलांना मिळणार आहेत। दिवाळीसाठी मोबाईल फोन असणार आहेत का हे, तर हे मोबाईल फोन असो किंवा मग या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे असो 1,500 रुपये, हे सगळं चाललेलं आहे। ते कशासाठी चाललेलं आहे हे तुमच्या लक्षात येत असेल, तर हे चाललेलं आहे विधानसभा निवडणुकांसाठी। होय, असं आपण म्हणू शकतो, विधानसभा निवडणुकांसाठीच हे चाललेलं आहे। पहा, जे सत्तेमध्ये सरकार आहे ते लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार अशी घोषणा करत आहे जर सरकार त्यांचं आलं तर, आणि जे विरोधात आहे, जे विरोधी आहेत ते म्हणत आहेत की या ठिकाणी लाडकी बहीण योजनेप्रमाणेच धनलक्ष्मी योजना जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये जी आहे ती सरकारकडून रक्कम पाठवण्यात येणार आहे। तर पहा, लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत हे पैसे। आणि या ठिकाणी उदय सामंत यांनी राज्य व ग्रामीण भागांतर्गत कार्यरत 2,400 महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे। या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारलाच मतांचं बक्षीस द्या असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि लाडकी बहीण योजनेप्रमाणेच महिलांना मोबाईल देखील आता या ठिकाणी मिळत आहेत, पण हे जे मोबाईल फोन आहेत ते राज्य ग्रामीण अभियानांतर्गत दिले जात आहेत। त्यामध्ये हे मोबाईल फोन आहेत ते 2,400 महिलांना मोबाईल फोन बक्षीस देण्यात येणार आहेत आणि त्यांना आव्हान देखील करण्यात येत आहे सरकारकडून की आता तुम्हाला सरकारला मतांचं बक्षीस द्यायचं आहे। तुम्हाला मोबाईल बक्षीस देण्यात येणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला सरकारला मतांचं बक्षीस देणं गरजेचं आहे। ज्याप्रमाणे वारंवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भाषणांमध्ये सांगतात की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला वाढवण्यात येतील, 2,500, 2,000, 2,500, 3,000, पण त्यासाठी तुम्हाला सरकारची ताकद वाढवायची आहे। याचाच अर्थ सरकारला पुन्हा निवडून द्यायचं आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण योजना कंटिन्यू सुरू करायची असेल, कंटिन्यू सुरू राहू द्यायची असेल, अकाउंटला दर महिन्याला 1,500पेक्षा जास्त रक्कम काहीही न करता जमा करायचे असेल तर त्यासाठी नक्कीच सरकारला निवडून द्यावं लागेल, तरच हे पैसे तुम्हाला मिळतील। नाहीतर लाडकी बहीण योजनेचं जे गाजर आहे ते आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे निवडणुकांपुरतं असं आपण म्हणू शकतो। सरकार निवडून आलं तर नक्कीच पैसे वाढवले जातील का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। पण ही योजना काही का असेना महिलांसाठी फायदेशीर योजना ठरलेली आहे। बऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ होत आहे आणि ही योजना कंटिन्यू सुरू राहिली तर महिलांना खूप फायदा होईल। त्यामुळे सरकारला विनंती आहे की कमीत कमी निवडणुकांमध्ये सरकार हे येऊ किंवा दुसरे येऊ, लाडकी बहीण योजना कृपया बंद करू नये। गरजू महिलांना या योजनेचा खूप मोठा लाभ जो आहे तो होत आहे आणि गरजू महिलांपर्यंतच ही योजना जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे। तर लाडकी बहीण योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा। त्याचबरोबर या मोबाईल फोनच्या अभियानासंदर्भात देखील जी काही माहिती सरकारकडून देण्यात येईल ती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायचं विसरला असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक केले नसेल तर लाईक करा। परत भेटू, धन्यवाद।